जय श्रीकृष्ण. मी माझं नाव नरसिंह वामन प्रभुणे. मी गीता ऑलिम्पियाड 2025साठी प्रमोशन व्हिडिओ तयार करत आहे. जय श्रीकृष्ण. गीता परिवारामार्फत त्यांच्यातर्फे किंवा त्यांच्या अंतर्गत गीता ऑलिम्पियाड हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये लाखो साधकांनी भाग घेतला. यामध्ये मला पण भाग घेण्याची संधी मिळाली. माझं मोठं भाग्य समजतो मी. यामध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना त्यांच्या प्रतिभेला त्यांच्या भरारी देता आली. केवळ गीता ह्याच्यामध्ये शिकवली गेली नाही किंवा शिकले झालं नाही, तर ह्याच्यामध्ये खूप खेळात सहभागी होण्यामुळं आनंद वाटला, मजा वाटली, बुद्धीला चालना मिळाली, वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळायला मिळाले. नुसतं ज्ञानच मिळालं असं नाही, खेळ पण खेळायला मिळाले. हा उपक्रम गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्यात आला. त्यामुळं या उपक्रमामध्ये ज्ञान आहे, खेळ आहे, आनंद आहे, सगळं एकत्र अनुभवायला मिळालं मला. आकर्षक खेळ आहेत, याची वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक खेळ आहेत, विविध उपक्रम आहेत, क्रेडिट्स आहेत, वयोगटनिहाय त्यांची यादी केली गेली आहे क्रेडिट मिळणाऱ्यांची. जसजसे जास्त क्रेडिट मिळतील तसतसे वरवर नंबर येत गेले. त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा पण आम्ही केली गेली आमची, म्हणजे झाली आमची स्पर्धा. त्यासाठी प्रयत्न केले गेले. नुसतं स्पर्धा म्हणून, नुसतं वर नंबर पाहिजे म्हणून, बक्षीस पाहिजे म्हणून नाही. म्हणजे उत्साह आणि ओढ, त्याची उत्सुकता म्हणून आम्ही ही स्पर्धा खेळलो. तर याच्या वैशिष्ट्यामध्ये आणखी काय, सगळ्यासाठी निःशुल्क स्पर्धा आहे. निःशुल्क स्पर्धा आहे, उपलब्ध सगळ्यांना आहे, कुणी यात भाग घेऊ शकतो. शिवाय 1 लाखापर्यंतची बक्षिसं पण ह्याच्यात आहेत. तर हे एक प्रकारचं आम्हा सर्वांना एक आव्हानच मिळालं होते. एकमेकाशी यामुळं माहिती झाली, एकमेकाशी जोडले गेलो, कसंही कळलंच नाही आम्हाला. हे ऑलिम्पियाड म्हणजे आपल्या भारत देशाची समृद्ध जी परंपरा आहे, ती परंपरा साजरा करण्याचा एक उत्सवच असा हा साजरा केला गेला. त्यामुळे या उपक्रमामध्ये भाग घेऊन मला खूप आनंद वाटला, मजा वाटली, माझ्या बुद्धीला चालना मिळाली, गीता शिकायला मिळाली, गीतेचा अभ्यास झाला. गीतावरती मी आता परीक्षा देणारच आहे. त्याच्यामुळं आपोआपच अभ्यास केला गेला. अध्यायाचं पाठांतर झालं, वाचन झालं, भाष्य झालं. ते जंबल्ड श्लोक होते, ते जुळवता प्रयत्न केलेत. चांगला त्याच्यामध्ये मला आनंद वाटला, बुद्धीला चालना मिळाली माझ्या. आणि अशा प्रकारे ही संधी हा उपक्रम तयार करणाऱ्यांनी, संयोजकांचं मी, तसंच गीता परिवाराचं मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय श्रीकृष्ण.